नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण घरच्या घरी दह्यापासून श्रीखंड तयार करणार आहोत। तर आज मी पिस्ता फ्लेवरचं श्रीखंड दाखवणार आहे। बनवायला अगदी सोपं आणि कमी साहित्यामध्ये तयार होते, तसेच चवीलाही मार्केटसारखे अप्रतिम लागते। मस्तपैकी घट्ट सुद्धा झालेले आहेत आणि क्रीमी मलाईदार असे हे श्रीखंड तयार होते। तर अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण हे श्रीखंड तयार करू शकतो। तर मस्त सजावट करून हे सर्व करायचं। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी अर्धा किलो घट्ट दही घेतलेला आहे। बाजारामध्ये चक्का दही सहज अवेलेबल आहे, तर तुम्ही हे दही घेऊ शकता। हे दही जास्त आंबट नसतं। तर आता आपण एक चाळणी घेणार आहोत। तर या चाळणीवरती आपण एक सुती रुमाल टाकणार आहोत। त्यापूर्वी या चाळणीच्या खाली एक आपण छोटीशी प्लेट ठेवून देणार आहोत, त्यामुळे या दह्यातलं पाणी खाली जमा होईल। तर आता या रुमालावरती आपण दही टाकून घेणार आहोत। तर सर्व दही टाकून घ्यायचं आहे। आता दही टाकून झाले की आपण या रुमालाला छान गाठ मारून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आत्ताच दह्याला पाणी सुटलेलं आहे। तर या पद्धतीने आपण त्याची पोटली तयार करून घेणार आहोत। तर बघा असं दह्यातनं पाणी पडत आहे। तर ही पोटली तुम्ही खुटीला टांगून ठेवू शकता किंवा चाळणीवर ठेवून त्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची आहे। तर आता हे मी यावरती एक खलबत्ता ठेवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता दह्यातनं पाणी निघत आहे। तर हे आपण रात्रभर ठेवून देणार आहोत। तर सकाळी बघा यातलं पूर्ण पाणी निघलेलं आहे। तर रुमाल आता मोकळा करून घेणार आहोत। तर आता बघा मस्तपैकी दह्यापासून चक्का तयार झालेला आहे। तर बघा किती छान असा हा घरच्या घरी चक्का तयार होतो। तर या चक्क्यापासून आपण आता श्रीखंड तयार करणार आहोत। तर हे बघा हे पाणी असं इथे निघलेलं आहे। तर आता एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये हा चक्का टाकून द्यायचा आहे, म्हणजे घट्ट झालेलं दही। तर या बाउलमध्ये आता आपण 1 चमचा पिठी साखर टाकलेली आहे आणि 1 चमचा मिल्क पावडर टाकायचा आहे। तर साखर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। तर आता छान असं हे फेटून घ्यायचं आहे। तर तुम्ही जसं फेटत राहाल तसं हे हलकं होत राहील। तर छान असं 10-15 मिनटं आपण हे फेटून घेणार आहोत। तर बघा तुम्ही किती छान असं क्रीमी आणि मलाईदार हे तयार झालेलं आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये हे तयार होते। तर आता हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत। तर चमच्याच्या साहाय्याने बघा असं एकत्र गोळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये बारीक केलेली वेलची पूड टाकलेली आहे आणि बारीक केलेला पिस्ता टाकलेला आहे। तर आपण असे वेगवेगळे प्रकारचे श्रीखंड तयार करू शकतो। तर आता परत हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। तर आता हे वाटीत काढून घेतलेलं आहे। यावरून पिस्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व करायचं आहे। तोपर्यंत धन्यवाद।